भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी वडोदरामध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने मोठा पराक्रम केला आहे। हा सामना वडोदरामधील बीसीए स्टेडियमवर झाला। या सामन्यात रोहितने आक्रमक सुरुवात केली होती, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही, परंतु त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे। न्यूझीलंडने भारतासमोर या सामन्यात 301 धावांचे लक्ष्य ठेवले होते। या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला आजी माजी कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा उतरले। दोघांनी आधी संयमी सुरुवात केली, पण नंतर रोहितने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती। त्याने 6व्या षटकात झाकरी फोक्स विरुद्ध पहिला षटकार मारला। त्यानंतर त्याने 7व्या षटकातही काईल जेमिसन विरुद्ध आणखी एक षटकार मारला। त्याने जेमिसन विरुद्ध मारलेला षटकार विक्रमी ठरला। रोहितचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 650वा षटकार ठरला। त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला। विशेष म्हणजे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित व्यतिरिक्त कोणालाही 600 षटकारांचाही टप्पा पार करता आलेला नाही। तो हा टप्पा पार करणारा एकमेव खेळाडू आहे। रोहितचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 506 सामन्यांतील 539 डावात 650 षटकार झाले आहेत। सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 553 षटकारांसह ख्रिस गेल आहे। दरम्यान चांगल्या सुरुवातीनंतरही रोहितला मोठी खेळी करता आली नाही। त्याला 9व्या षटकात काईल जेमिसनने मायकल ब्रेसवेलच्या हातून झेलबाद केले। रोहितने 29 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावांची खेळी केली। तो बाद झाल्यानंतर शुभमन गिलने विराट कोहली सोबत 118 धावांची भागीदारी केली, पण गिल 71 चेंडूत 56 धावा करून बाद झाला। तसेच विराटने श्रेयस अय्यर सोबतही 77 धावांची भागीदारी केली। विराट शतकाकडे वाटचाल करत होता, पण त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं। त्याने 91 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 93 धावांची खेळी केली। श्रेयसचंही अर्धशतक 1 धावेने हुकले। तो 49 धावांवर बाद झाला।